निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताच रेंगाळणारं मन आहे. निरोप म्हणजे क्षणोक्षणी मन आणि डोळे भरून येणारा प्रसंग. निरोप हा खरं तर एक भावनेचा सोहळा आहे, पण मन उदास होतं. आठवणी पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर दिसू लागतात. अध्ययन स्वरूपी संस्कार घेतल्यावर स्पर्धेच्या युगाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी, स्वतःच्या ज्ञानाची व्याप्ती अधिकाधिक वाढवण्यासाठी निरोप घेणे कर्मप्राप्त आहेच. मी अर्पिता राखोरे व माझी मैत्रीण वीरा कांदोली इयत्ता 6वी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते व आजच्या इयत्ता 7वीच्या निरोप समारंभाला सुरुवात करते. अशा माणसांच्या सहवासात राहावे जे आपल्या आयुष्याचा दर्जा वाढवतात. ते व्यक्तिमत्व म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक श्री खाडे सर यांना. श्री खाडे सर, मी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मित्रांच्या वतीने खाडे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. सुमंगल वातावरणात समईच्या उजळल्या वाटेत मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित करायला ज्ञानज्योती. मान्यवरांनी प्रतिमा पूजन करावे ही नम्र विनंती. चला मुलांनो आता संपली सोबता. चला मुलांनो आता संपली सोबता. शब्द कानी पुन्हा आता पडणार नाही. शब्द कानी पुन्हा आता पडणार नाही. पाऊलांच्या पुन्हा पुन्हा दिसणार नाही. पाऊलांच्या पुन्हा पुन्हा दिसणार नाही. मोकळ्या वर्गात कुणीतरी शोधता. मोकळ्या वर्गात कुणीतरी शोधता. चला मुलांनो आता संपली सोबता. चला मुलांनो आता संपली सोबता. दिस गेले कसे कधी कळले नाही. दिस गेले कसे कधी कळले नाही. मैत्रिणीचे क्षण आता उरले नाही. मैत्रिणीचे क्षण आता उरले नाही. कोण भेटेल कधी कुणास नाही पता. कोण भेटेल कधी कुणास नाही पता. चला मुलांनो आता संपली सोबता. चला मुलांनो आता संपली सोबता. भावी जीवनामध्ये यश तुम्हा मिळो. भावी जीवनामध्ये यश तुम्हा मिळो. सुख शांती मिळो दुःख सारे टळो. सुख शांती मिळो दुःख सारे टळो. पाखरे चालली दूर देशी आता. पाखरे चालली दूर देशी आता. चला मुलांनो आता संपली सोबता. चला मुलांनो आता संपली सोबता. निरोप घेता घेता भावना दाटता. निरोप घेता घेता भावना दाटता. चला मुलांनो आता संपली सोबता. चला मुलांनो आता संपली सोबता. आज आपला वर्ग 7वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभाचा कार्यक्रम वर्ग 6वी तर्फे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि हा शुभेच्छा समारंभाचा कार्यक्रम घेण्यामागचा उद्दिष्ट असा किंवा हेतू असा की वर्ग 7वीचे जे विद्यार्थी आहेत ते इथं एकदम पहिल्या वर्गामध्ये जेव्हा ते ॲडमिशन घेतात तेव्हापासून तर 7 वर्ष जवळपास या परिसरामध्ये त्यांनी घालवलेले असतात किंवा या ठिकाणी त्यांनी त्यांचं जे ज्ञान आहे ते मिळवलेलं असतं. आणि या कालावधीमध्ये त्यांना वेगवेगळे शिक्षक वेगवेगळे घटक यांच्यापासून जी काही ज्ञान त्यांना मिळते जो पहिल्या वर्गापासून तर 7वीपर्यंत त्या सर्व शिक्षकांच्या प्रती किंवा शाळेच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करणे हा याच्यामागचा एक उद्देश. आणि वर्ग 6वीचे विद्यार्थी आणि आम्ही सर या वर्गामध्ये
जवळपास 18 मुले आणि 27 मुली, एकूण 45 मुलांची ही बॅच. या ठिकाणी शिकवत असताना जवळपास आपल्या सर्व शिक्षकांनी, शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत त्या सर्वांनी तुम्हाला या ठिकाणी आमच्या परीने जे काही होईल ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व आपले या शाळेची जी भावना आहे त्याच्या मनामध्ये तुम्ही इथं जे काही ज्ञान तुम्ही मिळवलेलं आहे त्याच्या आधारावर पुढचं उच्च शिक्षण तुम्ही प्राप्त करावं, शाळेचं नाव आणि आपल्या गावाचं नाव सुद्धा उज्ज्वल करावं अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. होत राहणार आहे, शाळा तुमचीच आहे. तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला अडचण येईल तुम्हाला कधीही तुम्ही शाळेमध्ये येऊ शकता. सरांना तुमच्या जे काही अडचण आहे तुम्ही विचारू शकता. आम्ही तुमच्यासाठी नेहमीच या ठिकाणी उपलब्ध राहणार आहोत. त्याच्यामुळं असं नाही की जास्त आपल्याला भावनिक व्हायचं नाही आहे. उच्च शिक्षण तुम्ही पूर्ण करा, कुठंतरी शिक्षण थांबवू नका अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझं या ठिकाणी प्रस्तावित संपवतो. धन्यवाद. आज इयत्ता 7वीचा निरोप समारंभ दरवर्षी असतो बरं का, पहिल्यांदा तर असं काही नाही. तुम्ही 10वीला गेले की 10वीच्या शाळेत सुद्धा असणार तुम्हाला. फक्त फरक काय असतो माहिती आहे का? फरक आहे तुमच्या विचारांचा. तुम्ही इथे जे काही घेतलं, काय घेतलं, कसं घेतलं, कशामुळे होतं, तुम्हाला जे काही देण्यात आलं ते शिक्षकांनी काय प्रयत्न केले तुमच्यासाठी, हे सर्व आठवायचा हा दिवस की बाबा रे आम्ही आमची मेहनत केली, तुम्ही तुमचं आता मुक्त उडायला तयार, स्वच्छंदपणे तुम्ही आता उडू शकता. उडताना तुम्हाला फक्त आम्ही काय करणार, एक सल्ला देणार. तो सल्ला फार मोलाचा असणार की बाबांनो, बाहेरचं जग हे फार मोठं आहे, खूप 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 मोठं जग आहे. तुम्हाला काहीही करता येतं. तुम्ही बाहेर गेल्यावर तुम्हाला चांगलं सुद्धा वागता येतं, वाईटही वागता येतं, घडता येतं, बिघडता सुद्धा येतं. घडणं बिघडणं हे तुमच्या हातामध्ये आहे. आजपर्यंत आम्ही एका डब्यामध्ये तुम्हाला डांबून ठेवलं होतं, तुम्हाला बिघडायची संधी दिली नाही. पूर्ण प्रयत्न केला की तुम्ही त्या डब्याच्या त्या चौकटीच्या बाहेर जाऊ नये. आता हा डब्बा आज उघडतोय, तुमचा पिंजरा आम्ही आता हा उघडायलो, तुम्ही आता चालले बाहेर उडायला. फक्त आता एकच आहे की उडताना ही जे आभाळ आहे हे विश्व आहे. या विश्वामध्ये तुम्हाला चांगल्या बाजूला जायचं हे लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला आम्ही सल्ला देणार आहोत. तुम्हाला एवढं सांगणार की बाबा बिघडण्याच्या सुद्धा तुम्हाला संधी खूप येणार. आपल्याला सरांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं की संगत जी असते ती कशी असावी, कोणासोबत राहावं, कसं वागावं, हे सर्व आपल्या शिक्षकांनी तुम्हाला समजावून सांगितलंय. बाहेर गेल्यावर मी पण हे सांगणार की बाहेर गेल्यावर काय करा, संगत चांगली ठेवा. भलेही अभ्यासामध्ये 19-20 द्या, अभ्यासामध्ये 2 शब्द कमी जास्त चालतील. नाही लागले डॉक्टरकीला गरज नाही, नाही लागले इंजिनियर ठीक आहे चालेल, धकून जाईल. फक्त बिघडू नका. आज आपल्यापैकी बऱ्याच जणांचे पालक शेतकरी आहेत. बऱ्याच जणांचे पालक हे शेती नाहीये घरी, परंतु मजुरी करतात. परंतु जे व्यवस्थित वागतात त्यांच्याकडे त्यांचं घर चालवण्यापुरतं ऐश्वर्य संपन्न असतात. मी काल एका पालकांना भेटलो, तिथे जेवायला गेलतो. आपल्या जवळचे अक्षरशः त्यांनी त्याची स्टोरी सांगितली. आपल्या जवळचे पालक आहेत, त्यांचा मुलगा आता MBBS ला लागलाय गोंदियाला. त्यांनी सांगितलं की 1-2 एकर का 1.5 एकर शेत होतं अगोदर मॅडम. ती जेव्हा कामाला लागले तेव्हा त्यांच्या हातात कारण आलं तेव्हा त्यांच्या वडिलांचं. मेहनत केली, शेतीवर शेती घेतली, शेतीवर शेती घेतली. आता 5-6 एकर शेती झाली. नशीब चांगलं होतं, जेव्हा शेतीवर शेती घेतली, मेहनत करून ती शेती घेतली रोडवर, ती शेती आता झाली कोटीच्या घरात. विकली तर कोटीच्या घरात, पण तेव्हा तुम्हाला विकणार नाही. 10 गुंठे फक्त विकायला काढली होती. म्हणला की मुलगा बहुतेक लागेल, म्हणला प्रायव्हेटला, असं वाटलं होतं. नशीब चांगलं झालं, पोरगं म्हणला एकदा रिपीट करून द्या, गव्हर्नमेंटला लागलं. त्यामुळे ते 10 गुंठे सुद्धा विकायचं काम पडलं नाही. गव्हर्नमेंट मध्ये फीस लागत नाही, तुटपुंजा फीसवर तुम्ही लागू शकता. बरं त्या माणसाने 1-1.5 एकरवर काम केलं की नाही. फक्त काय होतं माहितीये का, निर्व्यसनी होता, मेहनत करण्याची तयारी होती.
म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला तो माणूस होता का, डॉक्टर आहे का तो स्वतः, तो कुठला मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे का, मोठे मुद्दे घेते का कुठले, नाही, शेतीवर केलं बिचारानं मेहनत करून. म्हणजे मी असं म्हणतोय की उद्या जर कोणी आपल्यापैकी नोकरीला लागलं चांगलं, एखादा मुलगा छानपैकी इंजिनियर झाला मुंबईच्या म्युन्सिपाल्टीमध्ये आणि चांगलेपैकी पैसे कमवतोय, तर तो त्यांच्या घरच्यांना चांगलं जीवन देईल, बरोबर आहे, पैसा येतोय भरपूर. आणि एखादा मुलगा नाही लागला आणि तो छानपैकी वसमतला एखादं काम करतोय, तर तो काही घरच्याला चांगलं आयुष्य देणार नाही का? जर तो निर्व्यसनी असला, वागायला बोलायला चांगला असला, मेहनत करणारा असला, तरीही तो आपल्या घरच्यांना चांगलं आयुष्य देऊ शकतो. फक्त एक करा, वाईट सवय अजिबात लागू देऊ नका, वाईट भावना मनामध्ये येऊ देऊ नका, छानपैकी अभ्यास करा आणि सुंदरपैकी जगा. जगा बघा मस्तपैकी, कधीही ताण येऊ देऊ नका. ज्या दिवशी ताणाला तेव्हा आपल्या शाळेत या पुन्हा एकदा. जेव्हा तुम्हाला काही वाटलं, 9वीला गेले, 10वीला गेले, 11वीला गेले, काही ताण आला, काही टेन्शन आलं, घरचे ओरडायले, सर अभ्यास होईल झाला, काही कमी जास्त वाटायले, कधी काही वाटलं तर पुन्हा एकदा कुठे या, आपल्या शाळेमध्ये या, इथे येऊन सगळ्यांना भेटा आणि निवांत राहा. फक्त इथून बाहेर गेल्यावर सगळ्यांना माझ्याकडनं एकच सल्ला, फक्त बिघडू नका. सुधारायचं तुमच्या हातात आहे. कोणी एवढं सुधरा, कोणी एवढं सुधरा, कोणी एवढं सुधरा, फक्त एवढंचही बिघडू नका. एवढीच तुम्हाला नम्र विनंती आहे. एवढे करून 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज तुम्ही इथे सेंड ऑफ साठी आलेले आहेत. हा तर मी हा कार्यक्रम पहिल्यांदा अटेंड करते या शाळेत आल्यापासून, पण मला आज छान वाटलं. पण त्यासोबत तुम्ही जर सर्वांनी बोलला असतात 2 शब्द, तर अजून कळालं असतं की तुम्ही इथे काय काय शिकलात. आणि खरंच तर आपण शाळेमध्ये खूप काही शिकतो. प्राथमिक शाळेतच सगळं शिक्षण घडतं आपलं. शाळेत येण्यापासून, बसण्यापासून जे शिस्तीचं वळण लागतं, चांगले संस्कार लागतात, ते सगळे शाळेतच लागते. इथून पुढे गेल्यावर कोणी तुम्हाला हे गोष्टी शिकवणार नाही. मला एवढंच म्हणायचं वाटतं की तुम्ही तुमचं नाव चांगलं करावं, तुमच्या आईवडिलांचं नाव कमवावं, वाईट गोष्टींना नादी लागू नका आणि वाईट मुलांच्या संगतीत राहू नका. संगत ही सर्वात महत्वाची आहे. जशी संगत तसे तुमचे आचार विचार घडतील. त्याच्यामुळे संगती जपा. एवढंच मी सांगते. माझे 2 शब्द थांबवते. गुरुजनांनी आता भरपूर तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आता बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मी तेवढं काही बोलणार नाही. फक्त एक तुम्हाला आमच्याकडून एक विनंती आहे आणि सूचना आहे की तुम्ही सर्वांनी कितीही परिस्थिती बिकट असली तरीही शिक्षण सोडू नका आणि वाईट परिस्थिती असली तरी व्यसन करू नका. आता तुम्हाला उदाहरण सांगतो 1-2. माननीय अभिनव गोयल साहेब हे IIT होते, आहेत आता, त्यांची जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेली आहे. जिल्हाधिकारी होते, त्यांची बदली झाली. श्री राहुल गुप्ता हे जिल्हाधिकारी म्हणून आले, ते सुद्धा IIT आहेत. आता अभिनव गोयल साहेबांचं काय नाव धरलं मी, ते 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये UPSC पास झाले. 2दा ते अपयशी ठरले. मागच्या मुलांनी ऐकून घ्यायचंय, 2दा अपयशी ठरले. 3ऱ्या प्रयत्नामध्ये ते UPSC पास झाले. त्यांनी जिद्द सोडली नाही. आधीही ते अधिकारी होते, परंतु पहिल्या अटेम्प्ट मध्ये अधिकारी झाले, परंतु त्यांना कलेक्टरच व्हायचं होतं, जिल्हाधिकारीच व्हायचं होतं, म्हणून त्यांनी 2दा प्रयत्न केले. आता शिक्षण कशासाठी शिकायचंय? शिक्षण कशासाठी शिकायचंय तर नोकरी लागावं म्हणूनच शिक्षण शिकायचं नाही, तर आपण एक जबाबदार नागरिक व्हावे आणि समाजाला आणि आपल्या कुटुंबाला काहीतरी मिळावं आपल्याकडून, अशा प्रकारे आपलं आचरण आपण ठेवावं, असा आपण नागरिक घडावं. आपल्याला नोकरी नाही लागली जमेल. आता नोकरीच आहे का सगळी? नोकरी फार नाही का कमी आहे, खूप नाही का व्यवसाय आहेत, उद्योगधंदे आहेत, आधुनिक शेती आहे, भरपूर आहे करण्यासारखं. फक्त आपण केलं पाहिजे, त्याचा उपयोग आपल्याला आणि आपल्या समाजाला, आपल्या कुटुंबाला झाला पाहिजे. शर्मा सरांनी सांगितलं की वाईट वळणाला लागू नका. तुम्हाला काही ताणतणाव आला असेल, शिवम तुला आता ताण येणार का? युवराज शिवम, ताणतणाव आला असेल तर तुम्ही माझ्याकडे या, मी इथंच आहे. तुम्हाला माहिती मी ताणतणाव कसा दूर करतो, हे की नाही? पहा, तर काय अडचण असेल तर आम्ही इथं आहे, तोपर्यंत आम्ही मार्गदर्शन तुम्हाला करू शकतो आणि करणार भविष्यामध्ये. फक्त तुम्ही
शिक्षण सोडू नका आणि इथं आपल्या ही शाळा आहे. तुम्ही सर्व गुणवंत यशवंत व्हा. पुढच्या वाटचालीसाठी परीक्षेसाठी पुढच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द पुन्हा एकदा संपवतो आणि पुन्हा मला 2दा संधी मिळाल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित गुरुजन व माझ्या बालमित्रांनो, आज वर्ग 7वीचे मोठे भाऊ बहिणी यांच्या शुभेच्छा. समारंभाचा कार्यक्रम वर्ग 6वीच्या वतीने आयोजित केला आहे. वर्ग 7वी व संपूर्ण शाळेच्या वतीने वर्ग 7वीच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज वर्ग 7वीचा शुभेच्छा समारंभ इथे आयोजित केला आहे. तरी मी वर्ग 6वीचा वर्गप्रमुख या नात्याने 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देतो व त्यांनी इथून पुढे उच्च शिक्षण घेऊन आपल्या शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे. दिवाळी तळमळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. वर्गातल्या गप्पा गोष्टींची मज्जाच वेगळी असायची. वर्गातल्या गप्पा गोष्टींची मज्जाच वेगळी असायची. याची खिचायची त्याची खिचायची मजा यायची. ऑफ तासात किती बडबड आम्ही केली. ऑफ तासात किती बडबड आम्ही केली. वर्गातील क्षुल्लक गोष्ट दिल्लीला नेली. वर्गातील क्षुल्लक गोष्ट दिल्लीला नेली. अभ्यास केलेला नसला तर भेटला छडीचा प्रसाद. अभ्यास केलेला नसला तर भेटला छडीचा प्रसाद. मैत्रिणींमध्ये उगाच कारण नसताना घातलावा. मैत्रिणींमध्ये उगाच कारण नसताना घातलावा. तरी आठवण आपली सदैव येतेच राहील. तरी आठवण आपली सदैव येतेच राहील. आयुष्याच्या वळणावर मागे डोळे भरून राहील. आयुष्याच्या वळणावर मागे डोळे भरून राहील. मैत्रीचं सान्निध्य संपेल याची हळहळ लागली आहे. मैत्रीचं सान्निध्य संपेल याची हळहळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. माझ्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं. माझ्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं. एका विद्यार्थ्याचं जणू पाखरू झालं. एका विद्यार्थ्याचं जणू पाखरू झालं. आकाशी भरारी कशी घ्यायची हे शर्मा सरांनी शिकवलं. आकाशी भरारी कशी घ्यायची हे शर्मा सरांनी शिकवलं. ज्ञानाच्या चौकात आम्हाला फिरवलं. ज्ञानाच्या चौकात आम्हाला फिरवलं. ढगांची गाणी पावसांची कविता हे सारं उरेकर सरांनी शिकवलं. ढगांची गाणी पावसांची कविता हे सारं उरेकर सरांनी शिकवलं. हेच बाळ परत पहिली त्यावर असं नलके सरांना वाटू लागलं. हेच बाळ परत पहिली त्यावर असं नलके सरांना वाटू लागलं. गणिताचे प्रश्न वहीत सोडवण्यासाठी कधीच नव्हते. गणिताचे प्रश्न वहीत सोडवण्यासाठी कधीच नव्हते. आपल्या जिंदगीचं कोडं सोडवता यावं म्हणून जबडे सरांनी प्रत्यय शिकवले होते. आपल्या जिंदगीचं कोडं सोडवता यावं म्हणून जबडे सरांनी प्रत्यय शिकवले होते. कोणत्याही शिक्षकाला वाटत नाही व्हावा विद्यार्थ्याचा राज. कोणत्याही शिक्षकाला वाटत नाही की व्हावा विद्यार्थ्याचा राज. तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा म्हणून खाडे सरांना शिकवला इतिहास. खाडे सरांनी शिकवला इतिहास. शाळेमध्ये विज्ञानाचे कदाचित यासाठी होते प्रयोग. शाळेमध्ये विज्ञानाचे कदाचित यासाठी होते प्रयोग. शाळेतील अनुभवाचा गिरसर होईल आम्हाला उपयोग. शाळेतील अनुभवाचा गिरसर होईल आम्हाला उपयोग. छान छान गोष्टी सांगितल्या आमच्या कोमटवाड सरांनी. छान छान गोष्टी सांगितल्या आमच्या कोमटवाड सरांनी. आईसारखी माया लावली गायकवाड मॅडमनी. आईसारखी माया लावली गायकवाड मॅडमनी. शिस्त किती महत्वाची समजावलं कंधारकर मॅडमनी. शिस्त किती महत्वाची समजावलं कंधारकर मॅडमनी. रट्टा रट्टा हे खळखळून हसवलं. रट्टा रट्टा हे खळखळून हसवलं आमच्या गव्हाणे मॅडमनी. वर्षाअखेर येता येता वाटत आहे जणू सरूनच गेलो. वर्षाअखेर येता येता वाटत आहे जणू सरूनच गेलो. पावलं पावले आयुष्याचा भ्रमण करायचा आहे हे विसरूनच गेलो. पावलं पावले आयुष्याचा भ्रमण करायचा आहे हे विसरूनच गेलो. पाऊलांना क्षणोक्षणी एकच सांगायचं असतं. पाऊलांना क्षणोक्षणी एकच सांगायचं असतं. कुठेतरी जाण्यासाठी कुठेतरी थांबायचं असतं. कुठेतरी जाण्यासाठी कुठेतरी थांबायचं असतं. डोळ्यांची नदी म्हणून खळखळ झाली आहे. डोळ्यांची नदी म्हणून खळखळ झाली आहे. येऊ नये पण शाळेतून जाण्याची वेळ आली आहे. येऊ नये पण शाळेतून जाण्याची वेळ आली आहे. नकोशी तरी जिवारी तळमळ झाली आहे. नकोशी तरी जिवारी तळमळ झाली आहे. येऊ नये पण शाळेतून जाण्याची वेळ आली आहे. येऊ नये पण शाळेतून जाण्याची वेळ आली. आम्हाला आवापासून आणि नेवपर्यंत शिकलं. पण काही शिकवत नाही. खूप छान शिकलं आम्हाला. दुसरीमध्ये
पवार टीचर होत्या, त्यांनी पण आम्हाला छान शिकवलं. पण 3री मध्ये लॉकडाऊन होता, आम्हाला जाताना पण लढत येताना पण लढत. निरोपाचा कार्यक्रम होताना सुरुवात होताना छान वाटते, हे करूया ते करूया असं करूया तसं करूया, आणि नंतर मग एकदा रडायला सुरू झाले की थांबतच नाही. तर मी जेव्हा या शाळेत जिल्हाबदली करून आले पहिल्यांदा, तेव्हा ही बॅच माझ्याकडे आली होती 5वीला सप्टेंबर महिन्यात. आणि माझी जुनी शाळा होती तेव्हा एकदम कमी विद्यार्थी राहायचे आमच्याकडे. इथं आले एकदम 45 मुलांचा वर्ग बघितला आणि असं वाटलं यांचे नावच पाठ करायला मला वर्ष निघून राहील. नाव पाठ करता करताच वर्ष जाणार, एखादे नाव पाठ होणार नाही असं वाटलं होतं. पण ह्यांनी इतका जीव लावला की कोण कशा स्वभावाचा आहे, कोणाला काय आवडतं इथपर्यंत माहिती झाली. या बाईने खरंच खूप जीव लावला मला, की नोकऱ्या नाही लागल्या तरी चालतील, पैसे थोडे कमी कमवले तरी चालतील, पण वाईट वळणाला लागू नका, व्यसन करू नका. जेव्हा आपण एखादा मासे विकणारा माणूस असतो, जरी तो मासे खात नसला किंवा जाऊन आंघोळ वगैरे केली तरी त्याच्या हाताला कशाचा वास येतो, माशांचा वास येतो. किंवा एखाद्या नालीचं पाणी आहे खराब, त्याच्या जवळून जरी गेलो आपण तर त्याचा घाण वास आपल्याला येतो. आणि अगरबत्ती असेल थोड्या वेळासाठी हातात धरा आणि नंतर नसली जरी हाताची दिसत जरी नसली तरी हाताचा आपल्या छान वास येतो. तसंच चांगल्या माणसांच्या सहवासात असतं, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, म्हणजे तुमचाही यशाचा सुगंध सगळीकडे पसरत राहील. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चांगलं शिका, कोणीही शिक्षण अर्धवट सोडू नका. धन्यवाद. असं म्हणतात की समजणाऱ्याला सगळं समजलं आणि अजून ज्याला समजलं नाही ते अजून आपल्याच अज्ञानात आहे. तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, एवढ्याचसाठी केला अट्टहास अखेरचा दिन गोड व्हावा. पण कनिष्काने तिच्या शब्दात तिचं तत्वज्ञान मांडलं, येतानाही रडतच आलो आणि जातानाही रडत चाललो. पण त्याहीपेक्षा पलीकडे गेलं तर अजून व्याप्ती समजून घेता येते. मनुष्य जन्माला देखील रडत येतो, पण जाताना इतरांनी रडावं असं काहीतरी काम आपलं घडावं. स्वतःला तर रडू येतच, कारण ती चांगली लोक आपल्याला सोडून चाललोय, परंतु इतरांनाही वाटलं पाहिजे, ते कळलं पाहिजे, जाणवलं पाहिजे, असं काहीतरी आपलं काम व्हावं. त्याचा शब्द त्याने म्हटलाय, एवढ्याचसाठी केला अट्टहास अखेरचा दिन गोड व्हावा. म्हणजे मनुष्य जन्माला येताना बाळ रडत येतं खरं, पण जाताना आपलं काम असं असावं आयुष्यभरातलं की गेल्यानंतर इतरांना हळहळ वाटावी, इतरांना वाटावं की असं व्यक्तिमत्व इथे पाहिजे होतं. त्यामुळे आपण इथे आल्यानंतर आपल्या या शाळेतलं जे कारकीर्द सुरू झाली ती इयत्ता 1ली पासून त्याहीपेक्षा पहिले अंगणवाडी 1, 2, 3 कुठेतरी तुमचा इथे प्रवेश झाला असेल, तेव्हापासून तुम्ही खरं तर या पटांगणात त्या कंपाऊंडच्या आत येत आहात, म्हणजे वेगळ्या शब्दामध्ये शाळेमध्ये येत आहात. आणि आता 7वीच्या स्टेजला 8वीचा वर्ग नाही म्हणून तुम्ही इथून निघत आहात, अदरवाईज कुठल्या ना कुठल्या नवीन शाळेमध्ये जाणार आहात. इथून पुढची वर्ष अजून नव्याने कळत जातं की हा निरोप समारंभ, याला आम्ही शुभेच्छा समारंभ का म्हटला, किंवा मग हा शेवटचा दिवस शाळेच्या शिक्षणाचा म्हणजे काय असतो. जोपर्यंत आपण शिकत असतो पुढचा वर्ग काय ते माहित असतं, तोपर्यंत आयुष्य खूप छान असतं, अगदी सुटसुटीत असतं. पहिली त्याला तर काय करायचं, 2रीत जायचं, आता 2री झाल्यावर काय करायचं, 3रीत जायचं. तसं आमचं 7वीचं काम आहे. आता पुढे काय करायचं, 8वी करायची, 8वी नंतर 9वी, 9वी नंतर 10वी. खरं तर 10वी पर्यंत स्टेजलाही जे खूप छान डोकं लावून समंजसपणे शिकतील त्यांच्या आयुष्यात कदाचित त्यांचे आई बाबा म्हणतील आणि त्यांना सांगता येईल की 10वी नंतर 11वी करायचे, 12वी करायचे. आणि 12वीच्या नंतर मात्र पहिल्यांदा मोठे मोठे प्रश्न पडतात. खरं तर 10वी नंतरच काय करायचं हा प्रश्न मोठा असतो. कोणी ITI जातं, कोणी पॉलिटेक्निक जातं, कोणी 11वी 12वीला जाताना स्ट्रीम शाखा वगैरे निवडतं. आता NEP सांगत आहे म्हणे की सगळ्या शाखा एकत्रित होतील आणि आवडीचे विषय घेता येतील. हा मोठा विषय नाही मांडणार, पण 12वीच्या नंतर परत प्रश्न तेच दिसतात. आता 12वी नंतर पुढे काय, मग कोणी आपापल्या आवडीनुसारचे क्षेत्र निवडतं आणि जे पुढे काहीतरी करत आहेत, करतात दिसतात, हे शिकायचंय, त्या कोर्सला जायचंय, त्यांची परत ऍक्टिव्हिटी वारंवार होतात आणि त्यांनाच वाटते की सरांना आपण परत येऊन भेटायचं आहे. तर 1ली ते 7वी इथलं प्राथमिकची जी गुरुजी मंडळ आहे ते सगळे तेव्हाही तुमचं अगदी मनापासून स्वागत करेल. आलेली अडचणी तिथे मांडत जा. घरी मोठे भाऊ बहीण, आई बाबा आणि आपले मित्रमैत्रिणी यांच्यासोबत आपल्याला आलेल्या अडचणी आणि आपले प्रश्न शेअर करायला शिका. पुढे काय करायचं प्रश्न स्वतःला विचारा
तो विचार करा, मोठ्यांचं गायडन्स घ्या, एक नाही 10 लोकांना विचारा, पण शेवटी निर्णय तुमचा असतो कारण आयुष्य तुमचं असणार आहे, तर त्याच्यावर ठाम राहा. त्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न करा. आपल्या गावातली उदाहरणं तुम्ही मागच्या वेळेला पाहिली आहेत. आपण अगदी जे सिलेक्ट झाले त्यांना इथे बोलून सन्मानित केलं गावच्या समोर आईबाबांच्या सोबतीला, कारण त्यांच्याकडे पाहून ऐकून आपल्याला कळावं की मेहनत केल्यानंतर, अभ्यास छान केल्यानंतर यश तुमची वाट पाहत असतं. मग नोकरी लागलेली मंडळी असेल, नवीन कोर्सला लागलेले विद्यार्थी असतील, ते सगळे तुमच्यासाठी आदर्श आहेत म्हणून त्यांना इथे बोलवून सन्मानित केलं जातं, केलं गेलं आहे. तर तुमच्याकडे पाहून देखील आमच्या परत पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना कळावं, 7वी नंतर मुलं 8वीत चमकतायत, 10वी मध्ये छान मार्क्स घेतली आहेत, 11वी 12वी लखपतीरांची वेगळ्या ठिकाणी पोहोचली, 12वीच्या नंतर त्यांच्या आवडीनुसार का असे ना त्यांनी चांगलं क्षेत्र निवडलं आहे. तुम्हाला या ठिकाणी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि सर्व शिक्षकांच्या वतीने जे शुभेच्छा संदेश दिला जातो आहे, प्रिय विद्यार्थी या नावाने, तो जपून ठेवा. आताच वाचल्यानंतर संपूर्ण त्याचा अर्थ कळेल तो खूप आनंद आहे, पण लगेच समजेल आणि उंचावर हे अगदीच मन नाहीये, तो अट्टहास नाही. म्हणून तो जपून राहण्यासाठी तुम्हाला तो फोल्डर मध्ये टाकून व्यवस्थित दिलाय. जी कागदपत्रांची तुम्ही फाईल कराल, TC, निर्गम, गुणपत्र, त्या फाईल मध्ये त्याला ठेवून द्या. जेव्हा किंवा अजून 4-2 वर्षांनी अजून थोडंसं समजायला लागेल असं वाटतं ना, त्या प्रत्येक स्टेजला त्याला काढून वाचायचं. त्यातले प्रत्येक शब्द आज नाही उमगले, आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर, वळणावर त्या शब्दांचे अर्थ समजत जातील. मग कोणाला 10वी नंतर, कोणाला 12वी नंतर, कोणाला अजून एखाद्या प्रोफेशनल कोर्स नंतर किंवा आयुष्यातल्या त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यानुसार, पण कुठल्याही बाबतीमध्ये गेलात, कुठल्याही क्षेत्रात गेलात तर आपला प्रामाणिक प्रयत्न, जिद्दीने काम करणं आणि चांगलं केल्यानंतर चांगलं होतं या गोष्टीवरचा विश्वास ठाम ठेवा. सोबत चांगली मित्रमंडळी स्वतःहून निवडा आणि जपा. आयुष्यात मिळवण्याची, स्वतःहून निवडण्याची संधी ही आईबाबाचे सुद्धा आपल्याकडे नाही आहे, कारण प्रत्येक आईबाबा हे चांगलेच असतात. म्हणून परमेश्वराने आईबाबा निवडण्याची संधी नाही दिली आहे. भाऊ बहीण तसेच आहेत, ते उत्तम आहेत, पण मित्र हे आपण स्वतःहून निवडतो. तेव्हा मित्र निवडताना, मैत्रिणी निवडताना त्यांच्या सवयी, त्यांचं वागणं, त्यांचा अभ्यास, या सगळ्या गोष्टींना पारखून घेत जा. खूप चांगली लोक घडली मित्रांच्या चांगल्या संगतीत आणि बिघडली देखील मित्रांच्याच संगतीत. त्यामुळे वेळीच ती गोष्ट समजून घ्यावी, समजत नसेल इतरांची किमान ऐकावी. दोनच गोष्टी नीट याव्यात माणसाला, एक तर स्वतःला कळावं, नसेल कळतं ज्याला कळतं त्याचं ऐकावं आणि ते मात्र प्रामाणिकपणे पालन करावं. त्यामुळे आता तुम्ही एका छोट्याशाच वर्गात आहात, पण आमच्या शाळेतला मोठा वर्ग म्हणून तो तुमचा सन्मान आहे. तुम्ही खूप मोठे आहात आणि तुमच्याकडे पाहून 6वी, 5वी, 4थी ते सगळे वर्ग आहेत, ते शिकताय. तुम्ही इथून जरी गेलात तरी त्यांच्यासाठी तुम्ही आदर्श असणार आहात. तुम्ही घरी येऊन केलेला अभ्यास ते तुमच्याकडे पाहून शिकणार आहे. जसं आता आम्ही म्हणतो 6वी 7वीच्या मुलांना घरी पण मोठं नाही का तुला विचारणार, अभ्यास घेणार, तेव्हा आम्ही तुमच्या नावाने सांगणार, मग त्याच्याकडून समजून घे. तर इतरांना समजून सांगू शकाल असे स्वतः सक्षम व्हा आणि किमान स्वतःला येणारी अडचण मांडता यावी, ओळखता यावी इतकी तयारी करा आणि ती विचारत जा. चला या ठिकाणी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना भावी आयुष्यासाठी शुभकामना देऊ. सर्व शिक्षकांच्या वतीने देखील तुम्हाला त्या सदिच्छा असतील. ते दिलेलं शुभेच्छा संदेश जे पत्र आहे ते जपून ठेवा, त्याला इतकं छान जपा आणि मधल्या स्टेजमध्ये आयुष्याच्या पुढच्या काढून वाचा. तेव्हाही समजण्यामध्ये अडचण आली तर परत एकदा तिथल्या गुरुजनांना किंवा मोठ्या वडीलधाऱ्यांना विचारा आणि त्यातल्या अर्थांना सुद्धा समजून घेत आपलं आयुष्य चांगलं, अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वडगाव येथे इयत्ता 7वी या वर्गाचा शुभेच्छा समारंभ या ठिकाणी होत आहे. असं सर्वांच्या मुलांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसत आहे. कोणी नाराज दिसत नाही असं मला वाटत आहे. यावेळेस काही झालं असं काही नाराज वगैरे नाही ना, होय का? अगोदर झालंय का? आणि सर्वात महत्त्वाचं, नाराज वगैरे काही व्हायची गरज नाही, कारण तुम्ही इथं चांगलं शिक्षण घेतलेलं आहात, चांगले गुण घेतलेला, तुमचं बालपण केलेलं आहे. या शाळेतील मला सर्व शिक्षक मंडळींनी, मी सुद्धा या शाळेमध्ये 2 वर्ष होतो आणि आज सध्या पण आहे, अतिशय
मुलं गुणवान आहेत, हुशार आहेत मुलं. चांगलं शिक्षण द्या. आपल्या आईवडिलाचं नाव करायचं, आपल्या शिक्षकांचं नाव करायचं, आपलं स्वतःचं नाव करायचं. कारण शिकल्याशिवाय तरुणोपाय नाही. आणि सर्वांना चांगलं शिक्षण देऊन आपल्या शाळेचं, आपल्या आईवडिलाचं नाव उजळ करावं. सर्वांना शुभेच्छा देतो. वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्या होतात त्यांचा आधार. वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्या होतात त्यांचा आधार. सर्वांनी उचलला कार्यक्रमांचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. सर्वांनी उचलला कार्यक्रमाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. आजच्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी द्रौपदा पानजोंडे इथे उभी आहे. आदरणीय श्री खाडे सरांनी अध्यक्षस्थान स्वीकारले त्याबद्दल सरांचे आभार. आजचे मुख्यमंत्री इयत्ता 7वीतील सर्व बंधू भगिनींचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे आभार. सर्व शिक्षक वृंदांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्यांचेही मनपूर्वक आभार. आमचे वर्ग शिक्षक श्री खाडे सरांनी कार्यक्रम करण्याची परवानगी दिली त्याबद्दल सरांचे आभार व मार्गदर्शन केले. आजचे शालेय पोषण आहार कर्मचारी देशरा आका, नंदिनी आका, सायत्रा आका, विष्णू आका यांचे आभार. अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते व इथे थांबते. होती चिमुकली सारी झाली मोठाली लेकर. होती चिमुकली सारी झाली मोठाली लेकर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. भावना दाटता निरोप देता देता भावना दाटता जा मुलांनो आता संपली सोबता. जा मुलांनो आता संपली सोबता. भले बुरेचे घडून गेले विसरून जाऊ
जरा विसावा